विस्ताराचा तुम्हाला गाजर दिला असं मी भरत गोगावलेनं सांगितलं. काय म्हणाले भरत? ते म्हणले भरत गोगावले म्हणाले हा गाजर हा मी पाहिला, आता मी गाजर खाऊनच जगतो म्हणाले. त्यांना माहिती आहे आता गाजरशिवाय दुसऱ्याकडे नाही आहे. सत्ताधारी बॅनर दाखवत आहेत, राहुल गांधींची खिल्ली उडवत आहेत. काय म्हणाले? असं आहे ते खायला पण पेढे खाल्ले ना त्यांनी, त्यांच्या मनामध्ये थोडा थोडा वाटते का आनंद झालेला आहे. आणि 75 कोटी रुपयाचा गाजर दिलेला आहे सर्वांना बजेट. महाराष्ट्रामध्ये कोण गिरा और किसकी टांग ऊपर गई हे त्यांनी मान्य केलंय, म्हणून तो बॅनर फडकवला. तुम्ही काल पेढे खाऊ घातले, ते पेढे गोड लागले नाही वाटतं त्यांना? नाही, आमच्या पेढे खालेत, चेहऱ्यावर आनंद होता, पण तो दाखवता येत नव्हता. म्हणून हे आज बॅनर होते का? त्याचेच ते बॅनर होते. ते बॅनर स्वतःच्या नेत्यांच्या अपयश लपवण्यासाठी, स्वतःच्या नेत्याची कारकिर्दीवर आलेलं जे काही अपयश आहे ते झाकण्यासाठी हे अशा प्रकारची बॅनरबाजी केली. बजेटमध्ये पण अशाच पद्धतीचं दिसणार आहे. बजेटमध्ये प्युअर गाजर दिसणार आहे. सरकारची तिजोरी खाली आहे. 7,11,298 कोटीचं कर्ज आलं, पैसेच नाही. आणि महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेलाय. गुजरात एकेकाळी 11व्या-12व्या नंबर होता, 5 नंबरवर आला. तेलंगणा मागे होता, तो पुढे गेला. आणि महाराष्ट्र गाजर हलवा, सरकार चालवा, एवढंच काम राहिलं. फडणवीस म्हणतात की नरेटिव्ह आहे तो सेट केला जातं, खोटं बोललं जातं. नेरेटिव्ह कोण सेट करताय? परवा काय झालं आपल्या पुण्याच्या प्रकरणामध्ये, जे मुख्यमंत्री आज सांगतायत की आम्ही नेरेटिव्ह सेट करून निवडणुका लढल्या, तुम्ही काय केलं? जे आता काढतो ना मी हाऊसमध्ये, कुठला नेरेटिव्ह सेट करायचं काम केलंय? सगळं नोट आहे ना आमच्याकडे. विषय नेरेटिव्हचा नाही, अपयश मान्य करणं. तुमची कारकीर्द ही राज्यातील या महायुती सरकारची वादग्रस्त, डागग्रस्त, कमिशनखोर, टेंडरबाज अशी ओळख झाली आहे. तुम्ही तिजोरी लुटली इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. 40% कमिशन खाणारं सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात कधी आलं नाही. ते म्हणते 0.3% मत आहेत, ते फक्त जास्त आहे. आपल्याला जास्त मत. हो, मोदींचा चेहरा दाखवून मागच्या तुलनेमध्ये किती होते वाढलेत त्यांचे, ते कितीवर आलेत हे सांगा. 18 सभा घेतल्या, रोड शो घेतला, 14 ठिकाणी पडलेत. आता चेहराच कोणाचा आहे? हा 3-4 ठिकाणी 30% आम्ही वाढणार आहोत. खंडणीखोर आहे, त्याला मारहाण करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. कसं बघतो या सगळ्या प्रकरणाकडे? कायदा सुव्यवस्था संपली, रोज या घटना येत आहेत. गुंडांचं राज्य आणि गुंड पोचणाऱ्या मंत्र्यांचं राज्य, बीडमध्ये एवढीच आता महाराष्ट्राची ओळख शिल्लक आहे. बीडमध्ये मनोज जरांगे यांच्या गावात पण दगडफेक झाली, तणावपूर्ण वातावरण. असं हे या घटना होऊ नयेत. सरकारच्या मूर्खपणामुळं मराठा आणि ओबीसी एकामेकापुढे आला. दोनही समाज एकत्र बोलून, सर्व नेत्यांना एकत्र बोलवा. महाराष्ट्रामध्ये कुठलाही ओबीसी वर्सेस मराठा वाद होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. कोणाचाही त्याला विरोध नाही आणि असायचं काही कारण नाही. धन्यवाद.